बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावं या तळमळीतून राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं। पण शाळेत येणाऱ्या पोरांची राहण्याची सोय करणंही तितकंच गरजेचं होतं। त्याच गरजेतून राजर्षी शाहूंनी 1920 मध्ये श्री प्रिन्स शिवाजी मराठा फ्री बोर्डिंग हाऊस या संस्थेची स्थापना केली। या संस्थेनं गरजू मुलांच्या शिक्षणाची आणि राहण्याची सोय तर केलीच, शिवाय पुरोगामी विचार जपणाऱ्या पिढ्या घडवल्या। या संस्थेत शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासात मोठा हातभार लावलाय। आजही श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या माध्यमातून राजर्षी शाहूंच्या विचारांची जोपासना करत ज्ञानदानाचं काम सुरू आहे। मुलांना शोधून बोर्डिंगमध्ये आणण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता तब्बल 12,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलाय। राजर्षींच्या पाऊलखुणा या मालिकेत पाहूया श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचा ज्ञानयज्ञ। बहुजनांच्या पोरांना शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही हे राजर्षी शाहू महाराजांनी पक्क जाणलं होतं। त्यामुळेच त्यांनी करवीर संस्थानात शिक्षणाला प्राधान्य दिलं। पण केवळ शाळा सुरू करून चालणार नव्हतं, तर खेड्यापाड्यातून येणाऱ्या मुलांची राहण्याची सोय देखील तितकीच महत्त्वाची होती। तो काळ अस्पृश्यता पाळण्याचा होता। त्यामुळे शालेय मुलांना राहण्यासाठी वसतिगृह बांधण्याचा विचार राजर्षी शाहू महाराजांच्या मनात सुरू होता। दरम्यान राजर्षी शाहू महाराजांचे पुत्र प्रिन्स शिवाजी यांचा शिकारीला गेल्यावर अपघाती मृत्यू झाला। त्यानंतर शाहू महाराजांनी मुलाच्या स्मृतिप्रित्यर्थ 1920 मध्ये श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग फ्री हाऊस या संस्थेची स्थापना केली। शिवाजी पेठेतील 7 एकर जागा संस्थेसाठी दिली। शिवाय करवीर, पन्हाळा आणि गडिंग्लज तालुक्यातील जमिनीही संस्थेसाठी दिल्या। नावात मराठा हा शब्द असला तरी त्या वसतिगृहात सर्व जाती धर्माच्या मुलांना मोफत प्रवेश दिला जात होता। वसतिगृहात राहणाऱ्या मुलांसाठी शहरात वार लावून जेवणाची व्यवस्था केली। बोर्डिंगमधील मुलांना मोफत जेवण देणाऱ्या शहरातील नागरिकांच्या बोर्डिंगच्या वार्षिक सभेत आवर्जून सत्कार केला जात असे। तेव्हा कोल्हापूरसह सांगली, सातारा, बेळगाव, विजापूर, अहमदनगर जिल्ह्यातून मुलं शिक्षणासाठी कोल्हापुरात येत होती। संस्थेनं हुशार मुलांसाठी शिष्यवृत्तीही सुरू केल्या। त्यामुळं हजारो गोरगरीब मुलं शिक्षण घेऊ लागली। कालांतरानं संस्थेचा विस्तार वाढत गेला। राजर्षी शाहू महाराजांच्या पश्चात छत्रपती घराण्यानं नेहमीच संस्थेला मदतीचा हात दिला। त्याशिवाय या संस्थेत शिकलेल्या विद्यार्थ्यांनीही संस्थेच्या विकासात मोठं योगदान दिलं। त्यामुळंच गेल्या 102 वर्षांच्या प्रवासात संस्थेचा शाखा विस्तार वाढलाय। सुरुवातीला मुलं शोधून आणावी लागत होती। आज संस्थेच्या विविध शाखांमध्ये 12,000पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। बहुजन हिताय बहुजन सुखाय हे संस्थेचं ब्रीद संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आजही जपलंय। संचालक मंडळ 90% माजी विद्यार्थी म्हणून आत्मीयतेनं आणि आपलेपणानं आम्ही काम करत आलोय। शाहू महाराजांचे विचार आम्हाला पुढे न्यायचे आहेत। त्यांनी जे आम्हाला शिकवण घालून दिलेलं आहे ती शिकवण आम्ही पुढे नेत आहोत। गरीब विद्यार्थ्यांना शिकवणे, त्यांना फ्रीशिप देणे, त्यांच्या काही अडचणी असतील त्या सोडवणे, हे उद्देश जो शाहू महाराजांनी पाळलेला आहे, जो आम्हाला घालून दिलेला आहे, तोच आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही संस्थेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग नोंदवला। चांगले अधिकारी, खेळाडू, उद्योजक, व्यावसायिक घडवण्याचं काम संस्थेनं केलंय। संस्थेच्या सर्वच शाखांमधून क्रमिक शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातोय। महाराष्ट्र हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, न्यू कॉलेज, देवाळे विद्यालय, न्यू पॉलिटेक्निक कॉलेज, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, न्यू प्राथमिक विद्यालय, गर्ल्स हायस्कूल, शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल आणि न्यू माध्यमिक विद्यालय उसगाव असा संस्थेचा विस्तार वाढलाय। दर्जेदार शिक्षण देऊन गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याचं काम या संस्थेतून केलं जात आहे। बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावं या उद्देशानं सुरू झालेल्या या संस्थेनं गेल्या 102 वर्षात लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन शिक्षण क्षेत्रात दीपस्तंभासारखं काम केलंय। त्यामुळेच महाराष्ट्र शासनानं या संस्थेला आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार देऊन गौरवलंय।
शिवाय इतर अनेक मानाचे पुरस्कार आणि सन्मान संस्थेच्या नावावर आहेत. त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचं नाव आदरानं घेतलं जातं.